या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। घरात करता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात 18 विश्व दारिद्र्य, येईल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर सध्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे। अशातच आशेचा किरण म्हणून अशा गोरगरीब जनतेसाठी रोटरी क्लब ऑफ सिन्नर पुढे आले आहे। शहरातील विविध भागात जाऊन त्यांच्या वतीने 2 वेळा जेवणाची सोय करून देत आहे। शहराच्या बाहेर झोपड्या टाकून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबात सध्या संचारबंदी असल्याने चूलही पेटत नाही। काही काम करायला जायचे म्हणजे प्रशासन बाहेर जाऊनही देत नाही। अशा अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असतानाच त्यांच्यासाठी आशेचे किरण म्हणून सिन्नरमधील रोटरी क्लब ऑफ सिन्नरची संस्था पुढे आली आहे। शासकीय ITI कडील मैदानात वसलेल्या झोपड्यांमधील महिलांना या संस्थेतर्फे तांदूळ, मसाला, तेल आदींचे वाटप करण्यात आले आहे। सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता येईल ते काम करणाऱ्या या मजुरांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे। अशात हातावर पोट असणाऱ्या लोकांनी करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण होत असताना रोटरीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी देवासारखे धावून गेले व जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले। यानंतर सरदवाडी परिसरातील पांगारवाडी परिसरातही यापेक्षा अधिक भयंकर अवस्था बघावयास मिळाली। प्रशासनाच्या वतीने मदत येईल तेव्हा येईल, मात्र दररोज चूल पेटल्या तरच येथील रहिवाशांना जेवण मिळते अशांनाही रोटरी क्लब सिन्नरच्या वतीने किमान 2 दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी रोटरी अध्यक्ष चैतन्य कासार, कैलाश क्षत्रिय, निशांत माहेश्वरी, उदय गायकवाड, विपिन मोरे, वैभव मुत्रक आदींसह सदस्य उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण जगभरावर एक कोरोना नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव पसरलेला आहे। जगात सगळीकडे ह्या आजाराने थैमान मांडले असल्यामुळे संपूर्ण जग जवळपास 70% लॉकडाऊन झालेला आहे। त्याच आजाराचा प्रादुर्भाव भारतात बी आला, भारतातनं महाराष्ट्रात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या आपल्या नाशिक जिल्ह्यात बी लॉकडाऊन आहे। नाशिक जिल्ह्यातल्या आम्ही सिन्नर शहरात बी लॉकडाऊन असल्यामुळे अतिशय दुर्गम भागातील लोकांना अन्नधान्य मिळत नाही आहे। त्या लोकांना जेवणाची काम नसल्यामुळे जेवणाची भ्रांत पडली आहे। ती गोष्ट आमच्या लक्षात आल्यामुळे आमच्या क्लबचे रोटरी क्लब ऑफ सिन्नर तर्फे आमचे क्लबचे अध्यक्ष चैतन्य कासार, चार्टर प्रेसिडेंट कैलाशजी क्षत्रिय, इनकमिंग प्रेसिडेंट उदयजी गायकवाड, निशांतजी माहेश्वरी, विपिन मोरे, मी स्वतः आम्ही एक पुढाकार घेऊन आमच्या क्लबतर्फे एका कुटुंबासाठी तांदूळ, नंतर मसाला, त्यासोबत तेल असं आम्ही आज वाटप करत आहोत, जेणेकरून ह्या कुटुंबाची जेवणाची 1 दिवसाची भूक, 2 दिवसाची भूक मिटेल आणि आम्ही हे करत राहणार आहे। आणि शक्यतो आपल्या क्लबतर्फे जेवढी मदत आपल्याला देता येईल सिन्नरवाल्या ज्या लोकांना गरज आहे त्या तिथे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ह्या प्रादुर्भाव होऊ नये ही काळजी आपल्या जनतेने स्वतः घेतली पाहिजे। गर्दीच्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे आणि हायजीन मेंटेन केलं पाहिजे। आम्ही त्यांना पुढे सॅनिटायझर आणि साबण सुद्धा देण्याचा एक विचार विनिमय करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। रोटरी क्लब सिन्नरतर्फे सेक्रेटरी वैभव मुत्रक यांनी चांगला प्रकल्प सुचवला। भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना या व्याधीने संपूर्ण जगाला त्रासलेलं आहे, तर संपूर्ण जग लॉकडाऊन झालेलं आहे। त्यांना गरीब लोकांना खायला अन्न नाही,
तर त्यांना 2 दिवस 3 दिवस पुरेल असं तांदूळ, मसाला, त्याच्याबरोबर तेल द्यायचा आम्ही मानस ठेवला. 100-125 लोकांना 2-3 दिवस पुरेल असं आम्ही अन्न वाटलं आणि याच्या पुढेही वाटू असा आमचा क्लबचा मानस आहे.